नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय काय साम्य होते, हा आजचा आपला चर्चेचा विषय. तर बघूया काय काय साम्य होतं दोघांमध्ये सुद्धा. पहिलं साम्य म्हणजे दोघांच्याही पूर्वजांविषयी जाणून घेण्यामध्ये लोकांना खूप उत्सुकता आहे. जेव्हा तुमचं कर्तृत्व खूप मोठं असतं तेव्हा हे आपसुकच घडतं. श्रीरामांचे पूर्वज कोण कोण होते बघा. इक्ष्वाकू वंशीय श्रीराम होते. श्रीरामांच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ. त्यांच्या वडिलांचं नाव अजय. त्यांच्या वडिलांचं नाव रघु असं होतं. तर हा पूर्ण वंशावळ जाणून घेण्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट असतो. तसंच शिवाजी महाराजांची वंशावळ काय होती हे जाणून घेण्यामध्ये सुद्धा लोकांना इंटरेस्ट आहे. बाबाजी राजे, त्यानंतर मालोजी राजे, शहाजी राजे आणि मग शिवाजी राजे आणि शिवाजी महाराजांची मुलं कोण, अशी सगळी वंशावळ जाणून घेण्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट असतो. त्यानंतर दुसरं, ह्या दोघांचंही भक्त असणं एक प्रतिष्ठित असल्याचं लक्षण मानलं जातं. रामभक्त जर तुम्ही असाल तर एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात असं समजलं जातं. तसंच महाराष्ट्रामध्ये शिवभक्त जर तुम्ही असाल तर तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात असं समजलं जातं. दोघांच्याही चरणस्पर्शाने ती भूमी पावन झालेली आहे, हे पुढचं साम्य. जिथं जिथं श्रीराम गेलेत, मग अयोध्या, चित्रकूट, रामटेक, नंतर नाशिक, जिथं कुठं श्रीराम गेले त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झालेली आहे असं म्हटलं जातं. तसंच शिवाजी महाराजांविषयी सुद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आपल्याला सिंधुदुर्गवर बघायला मिळतो. बाजीराव जेव्हा निजामाला भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी भेट म्हणून रायगडावरची माती दिली होती, कारण ती माती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली होती. तर बघा, दोघांचाही चरणस्पर्श खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर दोघांचंही असलेलं बालपण रामाविषयी सांगण्यात येतं. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, म्हणजे दोघांच्याही ज्या बाललीला आहेत त्या खूप पाहण्यासारख्या आहेत, ऐकण्यासारख्या आहेत. तसंच शिवाजी महाराजांच्या बाललीला, शिवाजी महाराज शिवनेरीवर खेळतायत, शिवाजी महाराज शिवनेरीवरची माती खातायत, अशा त्यांच्या बाललीला यांचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला सापडतो. आणि दोघांच्याही बाललीला नक्कीच ऐकण्यासारख्या आहेत, वाचण्यासारख्या आहेत. दोघांचंही व्यक्तिमत्व रुबाबदार होतं. जर श्रीरामाविषयी सांगायचं झालं तर वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे की श्रीराम हे रुंद छातीचे, विशाल बाहू असलेले, लाल नेत्र असलेले, अजानुभव म्हणजे हात लांब असलेले असं एक रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. तसंच शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी सुद्धा अनेक असे वर्णनं सापडतात. उदाहरणार्थ शिवाजी महाराज जेव्हा आग्रा भेटीला गेले होते तेव्हा परकालदासांनी त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे लिहून ठेवलेलं आहे. शिवाजी महाराज हे सडपातळ, हिमती, मर्दानी असं व्यक्तिमत्व आहे असं उल्लेख आहे. काही ठिकाणी शिवाजी महाराजांची नजर ही भेदक आहे, शिवाजी महाराजांचा गौरवर्ण आहे, असं रुबाबदार वर्णन शिवाजी महाराजांविषयी सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. त्यानंतर दोघंही शिवभक्त होते. श्रीराम जेव्हा लंकेला जात होते तेव्हा रामेश्वर इथं श्रीरामांनी पूजा केलेली आहे. तसंच शिवाजी महाराजांनी सुद्धा सोमेश्वर इथं 1,00,000 सोमेश्वर इथल्या महादेवाला 1,00,000 चाफ्यांचा अभिषेक हा शिवाजी महाराजांनी केलेला आहे. हे पुढचं त्यांच्यामध्ये असलेलं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांचाही राज्याभिषेक जो आहे ती एक रोमांचकारी घटना आहे. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर रामराज्य निर्माण झालं. सर्व लोक सुखी, आनंदी, संपन्न असे झाले असं म्हणण्यात येतं. तो एक सुवर्ण काळ मानण्यात येतो. तसंच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकानंतर सुद्धा सर्व छान चाललंय असा एक संदेश देण्यात येतो. समर्थ रामदासांनी याचं वर्णन आनंद वनभुवन असं केलेलं आहे. बघा, बरेच आनंद वनभुवनी असे असलेले श्लोक आहेत. स्वर्गीची लोटली जेथे राम गंगा महानदी, तीर्थाची तुलना नाही आनंद वनभुवनी, असे अनेक वनभुवनी असलेले उल्लेख आपल्याला दासबोधामध्ये वाचायला मिळतात. पुढचं साम्य म्हणजे दोघांच्याही राज्याभिषेकाला त्यांचे गुरु उपस्थित नव्हते. श्रीरामाच्या राज्याभिषेकाला वसिष्ठ उपस्थित नव्हते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी समर्थ रामदास उपस्थित नव्हते. त्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघंही समतोल वृत्तीचे. न्याय काय आहे, अन्याय काय आहे, योग्य काय, अयोग्य काय यांची चांगली पारख या दोघांनाही होती असं आपल्याला दिसतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर श्रीरामांनी वालीला मारलेलं आहे कारण तो सुग्रीवाला त्रास देत होता, सुग्रीवावर अन्याय करत होता. तसंच शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मदत केली म्हणून खंडोजी खोपडे यांचा एक हात आणि एक पाय कापलेला होता. बघा, न्याय काय, अन्याय काय दोघांनाही चांगली पारख आहे.
त्यानंतर दोघांनीही साधू, संत आणि गुरूंचा आदर केलेला आहे. श्रीरामांनी वसिष्ठ, दुर्वासा, विश्वामित्र या सगळ्यांचा आदर केलेला आहे. तसंच शिवाजी महाराजांनी संत तुकाराम, समर्थ रामदास या सगळ्या लोकांचा आदर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांनीही धर्माची स्थापना केलेली आहे. दोघांनीही आदर्श घालून दिलेले आहेत त्या काळी. बघा, श्रीरामांनी त्रेतायुगामध्ये आणि शिवाजी महाराजांनी अलीकडच्या काळात कलियुगामध्ये हे आदर्श आणि ह्या धर्माची स्थापना ह्या दोघांनीही केलेली आहे. पुढचं साम्य म्हणजे दोघांचंही कर्तृत्व हे भारतभर आहे. बघा, श्रीरामांचा जन्म अयोध्येचा, त्याच्यानंतर वनवासाला निघालेले पूर्ण दक्षिण भारतामध्ये गेलेले पार तामिळनाडूपर्यंत. तसंच शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रामध्ये, आग्र्यामध्ये ते भेटीला, औरंगजेबाच्या भेटीला जातात आणि तिथून पुन्हा आल्यानंतर दक्षिण दिग्विजयासाठी पुन्हा शिवाजी महाराज तामिळनाडूपर्यंत गेलेले आहेत. हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर दोघांनीही दुष्टांचा वेळोवेळी पराजय केलेला आहे. श्रीरामांनी मारीच, सुबाहू, कुंभकर्ण ह्या सगळ्या राक्षसांचा वेळोवेळी पराभव केलेला आहे. तसंच शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोवर अशा अनेक शत्रूंचा वेळोवेळी पाडाव केलेला आहे शिवाजी महाराजांनी. तर हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे बघा, रामायणामध्ये रावण आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब आहे. रावण काही कमी सामर्थ्यशाली नव्हता. रावणाला 4 वेदा, 64 कला या सगळ्यांचं ज्ञान होतं. रावणाने 9 ग्रह पालथे घातले होते, इतका रावण सामर्थ्यशाली होता. तसंच औरंगजेब हा संपूर्ण भारताचा बादशाह होता. त्यांनी भारतामधल्या 52 राजांना हरवलेलं आहे. हे दोन्हीमध्ये असलेलं पुढचं साम्य. त्यानंतर रावणाने त्याचा भाऊ कुबेर, जो अगोदर लंकेमध्ये राज्य करत होता, त्या स्वतःच्या भावाला त्रास देऊन पूर्ण लंका हस्तगत केली. तसंच औरंगजेबाने दारा शुकोला मारलेले गादीवर बसण्यासाठी. तर हे दोघांमध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर तसंच पुढचं साम्य, रावणाने विविध लोकांना पाठवून श्रीरामांना त्रास दिलेला आहे. तसंच औरंगजेबाने सुद्धा विविध लोकांना पाठवून शिवाजी महाराजांना त्रास दिलेला आहे. रावणाने अहिरावण, त्याच्यानंतर मेघनाथ, त्याच्यानंतर असे अनेक लोक पाठवलेत आणि श्रीरामांना पराजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच औरंगजेबाने सुद्धा केलेलं आहे. शाहिस्ते खानाला पाठवलेलं आहे, उदयभानाला पाठवलेलं आहे, मिर्झा राजे जयसिंहांना पाठवलेलं आहे आणि शिवाजी महाराजांना त्रास दिला. तर हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे बघा, ह्या दोघांच्याही एका शब्दासाठी लोकांनी खूप काही करून दाखवलेलं आहे. श्रीरामांच्या एका शब्दासाठी जांबुवंत, नळ, नीळ, हनुमान असे अनेक, सुग्रीव असे अनेक सहकारी पेटून उठलेले आहेत आणि धर्मासाठी उभे राहिलेले आहेत. तसंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे ह्या लोकांनी वेळोवेळी त्यांच्या शब्दासाठी खूप काही करून दाखवलेलं आहे आणि प्रसंगी बलिदानही दिलेलं आहे. बघा, हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघंही उत्तम धनुर्धर होते. आता श्रीरामांविषयी सांगायला नकोच, कारण की श्रीराम हे धनुर्धर होते आपल्याला माहिती आहे. परंतु शिवाजी महाराज सुद्धा हे उत्तम धनुर्धर होते. जेव्हा कार्तलब खानाने त्यांना बघितलं होतं तेव्हा शिवाजी महाराजांच्या खांद्यावर धनुष्य होतं असा उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी छत्रसाल बुंदेलांना धनुर्विद्येची शिक्षा दिलेली असा सुद्धा इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो. तर दोघंही उत्तम धनुर्धर होते, हे आपल्याला हे त्या दोघांमध्ये असलेलं पुढचं साम्य. त्यानंतर ह्या दोघांकडं सुद्धा विविध तलवारी होत्या. आता शिवाजी महाराजांकडे तलवारी होत्या. शिवाजी महाराजांकडे ज्या तलवारी होत्या त्यामध्ये भवानी तलवार, जगदंबा तलवार आणि तुळजा तलवार ह्या तलवारींचा उल्लेख होतो. तसंच श्रीरामाकडे सुद्धा तलवारी होत्या. श्रीरामाकडे जी तलवार होती तिचं नाव होतं नंदक किंवा नंदन असं म्हटलं जातं. त्यानंतर इंद्राने दिलेली सोन्याची तलवार श्रीरामांकडे होती. त्यानंतर वरुण देवाने सुद्धा श्रीरामांना एक तलवार दिलेली होती. तर अशा तलवारी श्रीरामांकडे सुद्धा होत्या. त्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांकडेही अनेक शस्त्रास्त्र होती. श्रीरामाकडं धनुष्य होता, तलवारी होत्या. तसंच श्रीरामांकडं गदा होती. त्यानंतर त्रिशूळ सुद्धा होतं श्रीरामांकडे. जर तुम्ही रामायणाशी निगडीत असलेले उल्लेख बघितले तर त्यांच्याकडे सुद्धा अनेक शस्त्रास्त्र होते. तसंच शिवाजी महाराजांनी सुद्धा वेगवेगळे शस्त्रास्त्र चालवलेली आहेत. दांडपट्टा असो, तलवार असो, धनुष्यबाण असो, त्यानंतर कट्यार असो, अशी विविध शस्त्रास्त्र शिवाजी महाराजांनी सुद्धा चालवलेली. त्यानंतर दोघांनीही स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. त्याची काही उदाहरणं आहेत. श्रीराम
जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा शबरी ही त्यांची वाट पाहत होती आणि गोड बोरं शबरीनं काढून ठेवलेली होती श्रीरामांसाठी, असा आपल्याला उल्लेख मिळतो. तसंच अहिल्या हिला शापित जी अहिल्या होती तिचा उद्धार प्रभू श्रीरामचंद्रांनी केला. शापामुळे ती दगड झाली होती, श्रीरामांमुळे ती पुन्हा मनुष्य रूपामध्ये आलेली. तर असा स्त्रियांचा उद्धार श्रीरामांनी केलेला आहे. तसंच शिवाजी महाराजांनी मल्लम्मा हिची लाज राखली होती त्या काळामध्ये, आणि त्या मल्लम्मा जे बेलवडीमध्ये यांचा मल्लम्मांनी स्वतः एक शिलालेख शिवाजी महाराजांसाठी तयार केलेला होता, असा एक उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये मिळतो. तर बघा, दोघांनीही स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. त्यानंतर पुढचं साम्य म्हणजे काही लोकांना राजेपण मिळवून देण्यामध्ये ह्या दोघांचाही हात होता. श्रीराम जे होते ते त्यांनी वालीला मारलं, आणि वाली जो होता तो अन्यायी होता आणि सुग्रीवावर तो अन्याय करत होता, आणि वालीला मारून सुग्रीव राजा बनण्यापाठीमागे श्रीराम आहेत. तर तसंच छत्रसाल बुंदेले हे राजा बनण्याच्या पाठीमागे शिवाजी महाराज आहेत. जेव्हा छत्रसाल बुंदेल्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं होतं की मला आता औरंगजेबाच्या सेवेमध्ये नकोय, मला स्वराज्यामध्ये घ्या, तर शिवाजी महाराजांनी त्यांना उत्तर असं दिलं होतं, जर तुम्ही भरपूर कॅपेबल आहात, जर तुम्ही खरंच तुमच्या तलवारीला धार असेल, तर मी जे महाराष्ट्रात केलं तर ते तुम्ही बुंदेलखंडात करा. आणि त्याच्यानंतर स्वतः छत्रसाल बुंदेल्यांनी तिथलं स्वराज्य स्थापन केलेलं आहे. तर बघा, म्हणजे राजे पण कसं दुसऱ्यांना दिलेलं आहे दोघांनी सुद्धा, तर ते याचं एक उदाहरण आहे. त्यानंतर विविध जात, धर्म, पंथ आणि वंशाचे लोक दोघांनीही एकत्र आणलेले आहेत. हे दोघांमध्ये असलेलं पुढचं साम्य. श्रीरामांनी बघा, आता जांबुवंत आहेत, नळ नीळ हे वानर, नळ नीळ, त्यानंतर हनुमान हे वानर वंशामधले आहेत. जांबुवंताचं जर तुम्ही वर्णन पाहिलं तर अस्वलासारखं आहे, परंतु ह्या सगळ्यांना घेऊन श्रीराम निघालेले आहेत रावणाच्या विरुद्ध लढायला. तर तसंच शिवाजी महाराजांनी सुद्धा विविध जातीच्या, धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन शिवाजी महाराज लढलेले आहेत. यांची बघा, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, त्याच्यानंतर असे अनेक विविध जाती धर्मातले लोक, मुस्लिम सुद्धा मावळे शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये, नूरबेग यांचं उदाहरण देता येईल. तर असे अनेक विविध जाती धर्म पंथाचे लोक ह्या दोघांनी सुद्धा एकत्र आणलेले. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांचेही जे मावळे होते किंवा दोघांचेही जे सहकारी मावळे होते ते अत्यंत महान होते. बघा, श्रीरामांचे जे सहकारी होते त्यांच्यामध्ये जांबुवंत, आता जांबुवंत खूप अगोदरच्या काळापासून श्रीरामांच्या काळापर्यंत आहेत, इवन श्रीकृष्णाच्या काळामध्ये सुद्धा जांबुवंत असतात. तर जांबुवंत खूप महान आहेत. त्यानंतर नळ नीळ आहेत, त्यांनी हे सगळं सेतुबंधनाचं काम केलं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांच्याविषयी भरपूर वाचायला तुम्हाला मिळतं. नळ नीळ कोण होते, त्याच्यानंतर जे हनुमानाविषयी भरपूर काही वाचायला मिळतं आपल्याला. तर ह्यांचे जे लक्ष्मण यांच्याविषयी भरपूर काही वाचायला मिळतं आपल्याला. तर ह्यांचे जे सहकारी होते दोघांची ते अत्यंत महान आहेत, भरपूर काही वाचायला मिळतं. तसंच शिवाजी महाराजांचे सहकारी सुद्धा खूप महान होते. प्रत्येकावर एखादा पिक्चर, मालिका, पुस्तक काढता येईल इतके महान होते. भरपूर उदाहरणं देतात. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी आहेत, त्याच्यानंतर शिवा काशीद आहेत. भरपूर अशी उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या मोहिमांवरती असताना आपल्याला वाचायला मिळतात. त्याच्यानंतर दोघांविषयी सुद्धा अनेक पुस्तकं आहेत. वाल्मिकी रामायण, त्याच्यानंतर रामायणाचे सुद्धा विविध संस्करण उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर रामचरितमानस आहे. असे श्रीरामाविषयी अनेक पुस्तकं वाचायला मिळतात. तसंच शिवाजी महाराजांचं चरित्र किंवा शिवाजी महाराजांचं कर्तृत्व सांगणारे सुद्धा विविध पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतात. पुढचं साम्य म्हणजे दोघांनीही समुद्राचा वापर केलेला आहे युद्धासाठी. बघा, श्रीरामांनी समुद्रावरती सेतू बांधून पलीकडे गेलेले आहेत, तसंच शिवाजी महाराजांनी समुद्राचा वापर करून नौदल उभा केलेलं आहे. बघा, दोघंही श्रीरामांचं जे सेतुबंधनाचं कार्य ते नळ नील ह्या लोकांनी केले. हे नळ नील म्हणजे विश्वकर्माचे पुत्र होते. तर ह्यांचा वापर करून श्रीरामांनी बरोबर सेतुबंधन केलेलं आहे. तर तसेच साधारण साम्य समुद्राचा वापर केलेल्याचं साम्य या दोघांमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांनीही गुप्तहेर आणि वकील ह्या दोघांचाही आपल्या आपल्या युद्धांमध्ये वापर केलेला आहे. बघा, श्रीरामांनी अगोदर लंका काय कुठे हे बघण्यासाठी हनुमानाला हेर म्हणून पाठवलेलं आहे. मग हनुमान माहिती घेऊन आलेला आहे आणि मग पूर्ण सेना गेलेली आहे.
श्रीरामांनी अंगदाला पाठवलेले आपलं वकील म्हणून शेवटचं काय म्हणतात त्याला एक वॉर्निंग देण्यासाठी, चेतावणी देण्यासाठी श्रीरामांनी पाठवलेले अंगदाला, तर हे वकिलीचं काम हे अंगदाने केले. तसंच शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरांचं काम केलेलं आहे. त्यानंतर अनेक वकील म्हणजे उदाहरणार्थ पंताजी बोकील हे अफजल खानाच्या मोहिमेवरती वकिलीचं काम यांनी केलेलं आहे. तर असे गुप्तहेर आणि वकिलांचा चांगला वापर दोघांनी सुद्धा केलेला आहे. बघा पुढचं एक साम्य म्हणजे दोघांनाही बंदी केलं गेलेलं आहे एकदा तरी. कसं, श्रीराम जे होते यांना अहिरावणाने श्रीरामांचं अपहरण केलेलं, त्यांना बंदी करून ठेवलेलं होतं. तर तसंच शिवाजी महाराज म्हणजे आता हे जे श्रीरामांना बंदी केलं होतं ते अर्थात रावणाच्या सांगण्यावरूनच केलेलं होतं. तसंच शिवाजी महाराजांना सुद्धा नजर कैदेत ठेवलेलं होतं आग्र्यामध्ये असताना औरंगजेबाच्या सांगण्यावरून. बघा हे पुढचं साम्य आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आता ह्यांच्या कुटुंबाविषयी सुद्धा भरपूर साम्य आहेत. काय साम्य आहेत तर बघा दोघांच्या वडिलांनी त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत. उगाचच एखादा व्यक्ती महान होत नाही, त्याच्यावर तसे बालपणापासून संस्कार लागतात. तर बघा दशरथ सुद्धा काही कमी पराक्रमी नव्हते. दशरथांनी असुरांच्या विरोधामध्ये युद्ध केलेलं आहे बऱ्याच वेळेस, तर दशरथ सुद्धा काही कमी पराक्रमी नव्हते. तसंच इकडे शहाजी राजे सुद्धा काही कमी पराक्रमी नव्हते. भातवडीच्या युद्धाचा उल्लेख आपल्याला देता येईल. शहाजी राजांचं सुद्धा एक राजसी जगणं होतं हे आपल्याला त्याच्यामधून आपल्याला दर्शवतं. पराक्रमी होते शहाजी राजे सुद्धा, हे आपल्याला त्याच्यातून बघायला. हे संस्कार पेरावे लागतात तेव्हा पुढची पिढी निर्माण होतात. त्याचं एक चांगलं उदाहरण हे दोन आहेत बघ. त्या पुढचं साम्य म्हणजे दोघांच्याही आईंनी आपल्या मुलांना कर्मपथ सांगितलेलं आहे. श्रीराम जेव्हा वनवासाला निघालेले आहेत तेव्हा कौसल्या कैकेयीला बोलून हे सगळं थांबवू शकत होती, परंतु कौसल्याने तसं केले नाही. कौसल्याने श्रीरामाला आपला कर्मपथ फॉलो करायला सांगितलेलं आहे. तसंच जिजाऊंनी शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य निर्माण कसं करावं, आपला कर्मपथ कसा असावा हे जिजाऊंनी सांगितलेलं आहे. हे असलेलं पुढचं साम्य. त्यानंतर श्रीराम आणि शिवाजी महाराज ह्या दोघांचीही पुत्र सुद्धा पराक्रमी आहेत बरं का. हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य आहे. श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश. श्रीराम गेल्यानंतर लवाचं राज्य लवपूर होतं, त्याचा अपभ्रंश होऊन पुढे लाहोर हे गाव निर्माण झाले. तर हे लवपूर होतं. कुशाचं एक वेगळं साम्राज्य होतं आणि दोघंही पराक्रमी पुत्र होते. बघा लहानपणीच सगळे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना धनुर्विद्येचा वापर करून लवकुशांनी जेरीस आणलेलं आहे आणि नंतर मग सीता आणि यांची भेट झाली. तर लवकुश हे पराक्रमी होते हे आपल्याला सांगण्याचं हे आहे. त्यानंतर तसंच जसं इकडे लवकुश पराक्रमी आहेत तसंच शिवाजी महाराजांची मुलं सुद्धा पराक्रमी आहेत. छत्रपती संभाजी महाराज भरपूर पराक्रमी होते. एकही युद्ध आपल्या आयुष्यामध्ये हरलेले नाही आहेत. तसंच छत्रपती राजाराम महाराज सुद्धा पराक्रमी होते आणि दक्षिण भारतामध्ये त्यांनी पूर्णतः हे स्वराज्य नेलेलं आहे. त्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. बघा दोघांची पुत्र हे पराक्रमी होते हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांचंही बघा पुढचं साम्य म्हणजे दोघांनाही 3 आया होत्या बरं का. तर काय जसं श्रीरामांना 3 आया म्हणजे दशरथाला 3 बायका होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. तसंच शहाजी राजांना सुद्धा 3 बायका होत्या. त्यामध्ये जिजाबाई, तुकाबाई आणि नरसाबाई. म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा 3 आया होत्या आणि श्रीरामांना सुद्धा 3 प्रमुख आया होत्या. हा एक उल्लेख आहे. त्यामुळे हे पुढचं साम्य आहे ह्या तिघांमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर पुढचं साम्य म्हणजे दोघांनीही आपापल्या सावत्र भावांवरती प्रेम केलेलं आहे. सावत्र भाऊ आहेत म्हणून त्यांच्याशी भांडायचं हे नाही आहे. बघा श्रीरामाचे सावत्र भाऊ जे आहेत लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे सगळे जे होते हे सावत्र भाऊ होते. त्यानंतर तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे त्यांना बघा पराक्रमाचे तमासे दाखवणे, त्यांच्याशी भांडण नाही केलं, त्यांना उपदेश केलेला आहे, त्यांना प्रेम दाखवले, हे प्रेमापोटी केलेला उपदेश होता. तर हे त्यांच्यामध्ये असलेलं पुढचं साम्य. त्याच्यानंतर पुढचं साम्य ते म्हणजे कुठंतरी हे आपल्याशी निगडीत आहे, कुठंतरी नकारात्मक आहे, परंतु हे सत्य आहे. बघा श्रीरामांचं कर्तृत्व खूप महान होतं, परंतु श्रीरामांविषयी आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं त्यांच्या हे आपल्या बाजूने नकारात्मकता आहे बरं का. त्यांच्या मुलांचा काय पराक्रम होता किंवा त्यांच्या पिढ्यांचं पुढं काय झालं, लव कुश यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय काय केलं
हे आपल्याला फार कमी माहिती आहे. तसंच शिवाजी महाराजांविषयी आपल्याला खूप माहिती आहे, परंतु राजाराम महाराजांचा पराक्रम आपल्याला माहिती का? राजाराम महाराजांना एक मुलगा होता, त्याचं नाव कर्ण असं होतं. संभाजी महाराजांच्या नंतर पुढे काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे का? त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी काय काय पराक्रम दाखवला यांच्याविषयी आपण फार चर्चा करत नाही. तर हे असलेलं पुढचं साम्य आहे. तर एवढं बोलून मी हा माझा आजचा व्हिडिओ समाप्त करत आहे. माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.